नमस्कार, मी संभाजी कांबळे. आपल्या सर्वांचं समता मराठी नेटवर्क या चॅनलमध्ये स्वागत आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते आज रविवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी कंधार शहरात विविध विकास कामाचे ठिकठिकाणी उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा शाल व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर सदरील बैठकीला संबोधित करताना काय म्हणाले ते पाहूया. या शहरामध्ये स्वच्छ चारित्र्याचा माणूस कोण तर त्याचं नाव रामराव पवार म्हणून आपण अनेक पद मिळाले. यांच्या पदाचा फायदा दुसऱ्यांनीच घेतला, पण यांनी स्वतःच्या पदाचा फायदा कधी करून घेतला नाही. कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबांच्या नावाचा उल्लेख केला. शंकरराव चव्हाण साहेबांचा काळ पवार साहेब खूप वेगळा होता. त्या काळामध्ये गोविंदराव पाटील चिखलीकर असतील, रामरावजी पवार असतील, गणपतरावजी मोरे असतील, जे कोणी सगळी मंडळी त्यांच्या सोबत राहणारी होती. तो शब्दाचा काळ आता बदलला. कालांतराने पुढारी तसेच होत गेले. त्याही सगळ्या खोलामध्ये मी जात नाही, पण दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता म्हणून शंकरराव चव्हाण साहेबांकडे आपण सगळे बघत होतो. पण आता बाजू घरातल्या घरात उलटी आहे. रोज शब्द बदलणारा माणूस म्हणून अशोक चव्हाणचं नाव पुढे आहे. आणि पवार साहेबांनी उल्लेख अमर राजूरकरांचा केला. माझ्याजवळ कोणी अमर राजूरकर निर्माण होऊ देणार नाही एवढा तुम्हाला शब्द देतो. तर शेवटी मी पण सामान्य कार्यकर्ता तुमच्यातूनच आलेला आहे. आमच्या नशिबाला संघर्ष हा काही नवीन नाही. पवार साहेबांनी आम्ही शंकरराव साहेबांच्या नेतृत्वात काम केलं. मी जर तिथून बाहेर पडलो नसतो तर कधीच आमदार झालो नसतो. आता त्या सगळ्या खोलीमध्ये जाणार नाही मी. सगळं काढत बसायला आपल्याला काही कोणावर टीका करायची नाही. चांगल्या कार्यक्रमात आज महात्मा फुले सोसायटीमध्ये इथं अगोदर एका लोकप्रतिनिधीने पत्र दिलं आणि मी पवार साहेबांच्या घरी गेलो. एवढ्या कारणासाठी ते पत्र रद्द झालं. कदाचित या सभागृहाला पैसे देवा म्हणून आमदार झालो की काय की असं वाटायला लागलं. आणखी गरज असेल पवार साहेब तरी पैशाची इथं अडचण पडू देणार नाही एवढ्या निमित्तानं सांगणार. आता नगरपालिकेच्या निवडणुका घोडा मैदान पुढे आहे. थोडस आपण एक भूमी सगळी शहरातली प्रतिष्ठित मंडळी आहे. आपण कोणाच्या सोबत राहिलं पाहिजे याचा विचार आधी प्रमुख माणसांनी करायचा. कोण आपल्या या शहराचा चेहरा मोहरा बदलू शकतो. आज आपण जवळपास 6 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ करतोय आणि मी सगळ्या गुत्तेदारांना सांगितलंय 4 दिवसाच्या आत ही सगळी कामं सुरू झाली पाहिजे. नाहीतर तो पण वेगळा मेसेज जाईल की नारळ फोडलं निवडणूक आहे म्हणून. त्याच्यासाठी नाही बोललो. आणि आम्ही हे काम करत असताना आणखी शहराच्या विकासासाठी मोठा निधी द्यायचा शब्द अजितदादा पवार साहेबांनी दिला. एक तर उद्या ऑर्डर पडेल, नाही तर 4-8 दिवसात पडेल. आणखी 5-6 कोटी रुपये 8 दिवसात या नगरपालिकेला मिळणार. शेवटी आपल्याला काम करायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालणारा पक्ष आहे. आज अजितदादा पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये लहाना भाऊ आहे. पण आपण एकंदरीत बघा अजितदादांचं मंत्रिमंडळ संख्या कमी असली तरी प्रतिनिधित्व देताना सगळ्या समाजाला कसं घेऊन चालावं हे दादाने प्रयत्न केला. अल्पसंख्याक म्हणणं मुस्लिम समाजाला दिलं. हसन मुश्रीफ साहेबांना मंत्री केलं. आदिवासी वंद झिरवळ साहेबांना मंत्री केलं. दलित समाजामधनं अण्णा बनसोडे साहेबांना विधानसभेचा उपाध्यक्ष केलं. ओबीसी माळीमध्ये छगन भुजबळ साहेबांना केलं. तिकडे आदित्यताई तटकरेंना केलं. धनगर हाटकरामध्ये दत्तामामा भरणेला केलं.
हे सगळ्या समाजाला घेऊन चालणारा प्रयत्न करणारा पक्ष म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसकडे सगळेजण बघतायत. मी जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये रोज फिरतो. कालही देगलूरच्या पलीकडं कर्नाटकच्या बॉर्डरला मरखेड इकडं उमरीपर्यंत जाऊन आलो. मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव, दलित बांधव आणि बहुजन समाजाची माणसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात. कारण आपण आपल्या लेवलला समाजवादी विचारसरणीचा पक्ष कोणता हे शोधताना आता क्रमांक 1 वर राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव प्रामुख्यानं पुढे येते. माझी आपल्या सगळ्याला विनंती राहणार, मी ठरवलंय की या 5 वर्षाच्या काळामध्ये कंधार शहरात 1 फूटही रस्ता शिल्लक राहणार नाही. 100% रस्ते आपल्याला करायचे, दर्जेदार करायचे, नुसते करायचे म्हणून नाही. मी खाली आता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये गेलो. तिथे कार्यक्रम होता, त्यांनी मागितलं नाही, इथं पण तुम्ही मला मागितलं नाही. मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाच्या दुरुस्ती म्हणजे सुशोभीकरणाला 20 लाख रुपये तिथं जाहीर केले. पण आजही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याचं सुशोभीकरण करायला 30 लाख रुपये या ठिकाणी मी जाहीर करतोय. आणि येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये मला बाळासाहेबांनी ती मागणी अगोदर केली, त्याचा प्लॅन पण तयार केला. अतिशय चांगलं स्मारक या शहरामध्ये झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. आज अनेक ठिकाणी आपण काम करतोय. शहरामध्ये जे आता सोनकांबळे सर असतील किंवा त्यांच्यासोबतचे रिटायर झालेले असतील, रिटायर होणारे असतील, त्यांना विरंगुळा घेण्यासाठी शहरात एकही जागा नव्हती. आपण वरचं शांतीदूत नावानं उद्यान तयार केलं, त्याला मी 4 कोटी रुपये टाकले. आज मोठ्या गतीनं काम होताना आपल्याला दिसतंय. आणि आज इथून आता गेल्याच्या नंतर अभिनवनगरमध्ये आपण दुसरं उद्यान निर्माण करतो, त्याला 1.25 कोटी रुपये टाकले. आणखी त्याला जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे देऊन आपल्याला तो उद्यान निर्माण करायचा. शेवटी बदलत चालले. पवार साहेबांचा काळ वेगळा, तुमच्या नंतर आमचा काळ वेगळा, आमच्या पोरांचा सुनाचा काळ वेगळा. आता आमच्या पोरांना सुनांनाही वाटाले की आपण कुठेतरी बाहेर फिरायला गेलं पाहिजे. स्वाभाविक आहे, जगाप्रमाणे चाललंय. मग त्यांना जी पाहिजे व्यवस्था ती व्यवस्था करून द्यायचं काम पर्यायानं आपलं आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका. एखाद्यावर जी गोष्ट घडते टाकलो आपण मोठ्या मनाने माझा स्वीकार केला, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली. म्हणून त्या आशीर्वादाची उतराई होण्यासाठी जेवढं म्हणून मला चांगलं काम करता येईल ते सगळं चांगलं काम या कंधार शहरात नाही, तालुक्यात आणि मतदारसंघात केल्याशिवाय राहणार नाही, एवढं या निमित्तानं सांगतो. महात्मा फुले गृहनिर्माण संस्थेमध्ये आपण जे आज भूमिपूजन केले त्या वास्तूला आणखी निधी लागत असेल. मी आज सुमित पाटील साहेब आले का इकडं, ते पुढे गेले असतील डेप्युटी इंजिनियर, त्यांना देखील सांगतो की आणखी त्याच्यामध्ये काही सुधारणा करून चांगलं करता येईल का ते करू. आणि अतिशय चांगल्या दर्जाचं इथं एक सभागृह तुम्हाला उपलब्ध करून देऊ, एवढं या ठिकाणी सांगून आमचा जो सर्वांचा आपण सन्मान केला त्याबद्दल सोसायटीच्या सर्व सभासदांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद.